भारतीय धर्मग्रंथांमध्ये महापुराणांचं स्थान अद्वितीय आहे. त्यातील एक अत्यंत गूढ आणि दैवी पुराण म्हणजे श्री विष्णू पुराण. हे पुराण केवळ कथा सांगत नाही, तर धर्म, नीती आणि जीवनाचं तत्वज्ञान उलगडून दाखवतं. श्री विष्णू पुराणात सुमारे 23,000 श्लोक आहेत आणि ते 6 विभागात विभागलेले आहे. या 6 विभागांतून आपण पाहतो सृष्टीची उत्पत्ती आणि तिचं रहस्य, विष्णूचे विविध अवतार, मन्वंतर आणि राजवंशांची परंपरा, भक्ती आणि धर्माचं तत्वज्ञान. हे पुराण वाचताना आपल्याला जाणवतं की ब्रह्मांडाचं संतुलन हे केवळ धर्मावर टिकून आहे. विष्णू पुराणाचं वैशिष्ट्य म्हणजे दशावतारांची कथा. मत्स्य, कूर्म, वामन, नृसिंह, परशुराम, राम, कृष्ण. प्रत्येक अवतार फक्त देवकथा नाही, तर तो काळाच्या गरजेनुसार दिलेला जीवनाचा धडा आहे. विशेषतः श्रीकृष्ण चरित्राचं सविस्तर वर्णन या पुराणात आहे, गोकुळातील बाललीलापासून ते महाभारतातील धर्मयुद्धापर्यंत. विष्णू पुराण फक्त देवाची स्तुती नाही करत, तर ते सांगतं की धर्माशिवाय समाज उभा राहू शकत नाही. दान, धर्म आणि सदाचार जीवन समृद्ध करतात आणि भक्ती हीच मोक्षाची खरी वाट आहे. यामुळेच हे पुराण प्रत्येक भक्ताला व्यक्तिगत जीवनासाठी मार्गदर्शक ठरतं. शास्त्र सांगतं की विष्णू पुराणाचं श्रवण किंवा वाचन केल्याने धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4ही पुरुषार्थ प्राप्त होतात. हे म्हणजे केवळ कथा ऐकणं नाही, तर जीवन कसं जगायचं याचं दैवी मार्गदर्शन आहे. म्हणूनच श्री विष्णू पुराण हे केवळ ग्रंथ नाही, तो आहे धर्माचा पाया, भक्तीचा मार्ग आणि मोक्षाचा दिव्य प्रकाश. अशाच गूढ आणि प्रेरणादायी धर्मग्रंथांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.